नाशिक शहरात मोटारसायकल चोरी करणाऱ्या एका आरोपीला गुन्हे शाखा युनिट 2च्या पथकाने अटक करून 2 चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहे। आरोपीकडून सुमारे 1,75,000 रुपये किमतीच्या 2 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत। मात्र आरोपी चोरीच्या मोटारसायकली विकण्यासाठी आला असताना त्या कोणाला विकणार होता याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने काही प्रश्न उपस्थित होत आहे। गुन्हे शाखा युनिट 2 पथक मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करत होते। तपासादरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की एक संशयित इसम चोरीची मोटारसायकल विकण्यासाठी मुंबई-आग्रा महामार्गावरील हॉटेल पांडव परिसरात येणार आहे। त्यानुसार पोलीस पथकाने सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले। चौकशीत आरोपीने स्वतःचे नाव संतोष पंढरी धोंगडे असे सांगितले। चौकशीत त्याने KTM ड्यूक आणि होंडा शाईन या 2 मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली। आरोपीकडून दोन्ही मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून या कारवाईमुळे अंबड पोलीस ठाणे आणि घोटी पोलीस ठाणे येथील 2 गुन्हे उघडकीस आले आहे। या प्रकरणी आरोपीला पुढील कारवाईसाठी जप्त मुद्देमालासह अंबड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे। दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी आकाश भालेराव, नाशिक।